नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती। तुम्हाला वयम मासिकाची एक खासियत माहिती आहे की वयम मध्ये आपण दरवेळी काहीतरी वेगळं नाविन्यता असलेलं प्रसिद्ध करतो आणि वयमच्या YouTube चॅनलवर सुद्धा तुम्हाला दाखवतो। अशाच आज एका ठिकाणी आम्ही आलो आहे आणि ते सध्याच्या काळात खूप इंटरेस्टिंग आहे आणि म्हटलं तर आता ती गरज होत चालली आहे। पाळीव प्राणी कोणाला पाळायला नाही आवडत? सगळ्यांना आवडतात। आपल्या घरात डॉग्स असतात, कॅट्स असतात। पण जेव्हा आपण प्रवासासाठी बाहेर जातो तेव्हा काय करायचं असा प्रश्न पडतो आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला इथे आल्यावरती कळली आणि ती जागा म्हणजे हॅपीटेल्स। पुण्यामध्ये हॅपीटेल्स या नावाने मीरा ठोसर या प्राण्यांसाठी म्हणजे विशेष करून कुत्र्यांसाठीचा हॉस्टेल चालवतात। आणि कसं आहे एकंदरीत हे हॉस्टेल, इथे किती कुत्रे आहेत किंवा कशी चालते एकंदरीत इथली सिस्टीम, हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करते। हॅलो, नमस्ते। जसं म्हटलं की हॉस्टेल्स आणि ते सुद्धा फक्त कुत्र्यांसाठी, ही कन्सेप्टच खूप युनिक आहे। म्हणजे असं काहीतरी आहे हे आपण म्हणतोय, हे आपल्या कल्पनेत नाहीये अजून, कारण तेवढं अजून सगळीकडे आपल्याला पाहायला नाही मिळत। मला आधी तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, मुळात तुम्हाला हे का करावंसं वाटलं आणि कसं सुचलं हे सगळं? तर मला प्राण्यांची पहिल्यापासून आवड आहेच आहे। 10वीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीत काय करायचं असा ज्यावेळेला विचार चाललेला होता, तर त्यावेळेला मी पुण्यातल्या कात्रज स्नेक पार्क मध्ये मी व्हॉलंटिअरिंग करायला सुरुवात केली। सो तिकडे मी असं गमतीने आता मी म्हणते की माझा प्राण्यांबरोबरचा प्रवास मी जंगली प्राण्यांबरोबर चालू केला आणि आता डोमेस्टिक वरती मी आता सेटल झालेली आहे। सो त्यावेळेला तिथे माझं काम असायचं की तिकडच्या प्राण्यांचे पिंजरे साफ करायचे, त्यांना खायला द्यायचं किंवा त्यांचं जेवण बनवायचं। मग त्याच्यामध्ये फळं कापणं असेल, चिकनचा खिमा करणं असेल, प्रत्येक प्राण्याच्या जातीप्रमाणे त्यांचं जेवण बनवणं। मग ते जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या प्लेट्स काढून परत धुवून स्वच्छ ठेवून स्वच्छ पाणी बदलणं, हे सगळं काम होतं। आणि साधारणपणे 1 वर्षभरांनी मला फिजिकली मी साप पकडायला लागलेली होते। सो पहिले काही वर्ष माझे साप, पक्षी, मग त्याच्यामध्ये घारी आल्या, कावळे आले, चिमण्या, पोपट, गरुड, हे सगळे रेस्क्यू माझं त्यावेळेला काम असायचं हे। आणि मग 2000 साली मी पुण्यातल्या एका डॉक्टरांकडे, वेटरनरियन डॉक्टरांकडे मी परत व्हॉलंटिअरिंग म्हणून चालू केलं। कारण या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा हात घाण करायला लागतात आणि या क्षेत्रात पडल्यानंतर तुम्हाला रोज हात घाण करायलाच लागतात, कारण ते केल्याशिवाय कुत्रा शेपूट हलवत नाही आनंदाने। सो 2006 साली मग मी माझा बेसिक ट्रेनिंग कोर्स केला मुंबईला जाऊन आणि तिथून हा प्रवास चालू झालाय। कोणता कोर्स होता ते पण? बेसिक डॉग ट्रेनर बनण्यासाठीचा जो कोर्स करायला लागतो तो मी, माझ्या गुरु आहेत शिरीन डाबर, सो मुंबईला त्यांच्याकडे जाऊन मी हा कोर्स त्यावेळेला केलेला होता। आणि तेव्हा पुण्यातली मी 3री सर्टिफाईड ट्रेनर म्हणून मी कामाला सुरुवात केली आणि हॅपीटेल्स बोर्डिंग आपण चालू केलं ते 2011 मध्ये। ओके, पण मग त्याआधी तुम्ही हे सगळं केल्यानंतर आता पुढे जाऊन असं बोर्डिंग वगैरे आता मला करायचं आहे किंवा माझ्याकडे येतील का प्राणी, ही आपल्या एक मनात शंका असते ना सुरुवातीला। मग तेव्हा असं काय वाटलं की करूया नको करूया? कुठलाही व्यवसाय ज्याला तुम्ही चालू करता त्याच्यामध्ये तुम्हाला तो एकतर वाढवायला लागतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बिझनेस एक्सपान्शन आपण म्हणतो, की तुम्ही आहात तिथेच थांबून उपयोग नाही। मग त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला तुमच्या सर्व्हिसेस वाढवायला लागतात, सर्व्हिसेस वाढवताना बरोबरीने तुम्हाला तुमचं स्किल्स पण त्याच्यामध्ये वापरायला लागतात। मग ते स्किल्स वाढवण्यासाठी त्याचं परत पुढचं जे काही शिक्षण घेणं गरजेचं असतं ते पण घेत राहायला लागतं तुम्हाला। सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यावेळेला मी चालू केलं आणि प्राण्यांचं हॉस्टेल तेव्हा पण होतं, पण त्यावेळेला अगदी पुण्यामध्ये काही मोजकीच हॉस्टेल्स होती की जे प्रोफेशनली रन व्हायचे। आणि ट्रेनर म्हणून मी पहिले एक 6-7 वर्ष मी काम केलेलं होतं, त्याच्यामुळे क्लायंट बेस ज्याला म्हणतात तो क्लायंट बेस माझा ऑलरेडी होता। सो माझ्याकडे मी हॉस्टेल चालू केल्यानंतर कुत्रे येतील का हा प्रश्न नव्हता, कारण जसं आपण म्हणतो की माणसांमध्ये आपण जसं म्हणतो की जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत फूड इंडस्ट्रीला मरण नाहीये, तसंच जोपर्यंत पेट्स आहेत तोपर्यंत वेटरनरी क्लिनिक्स, ग्रूमिंग सलॉन, ट्रेनिंग आणि पेट बोर्डिंग ह्याला मरण नाही। खरंय, फक्त तुम्ही ते कसं करता आहात, किती क्वालिटीनी करता आहात, किती प्रेमाने करता आहात, किती जबाबदारीनी, जाणीवपूर्वक आणि आदराने करता आहात, त्याला खूप महत्त्व आहे। आता
साधारणतः इथे आता आम्ही आलो तेव्हा बघितलं भुंकण्याचा आवाज येत होता जोरजोरात, बरेच असतील डॉग्स इथे. किती साधारण तुम्ही म्हणजे तुमच्याकडे बोर्डिंगसाठी असतात की येऊन जाऊन असतात? सो आपली इंडिव्हिज्युअल कपॅसिटी आहे 25 पिंजरे आहेत आपल्याकडे. आणि आताचा ट्रेंड असा आहे की बऱ्याचशा फॅमिलीमध्ये 2, 3 किंवा 4 कुत्रे पण आहेत. माझे स्वतःचे 6 कुत्रे आहेत. सो अशा पद्धतीने ते पिंजरे बांधलेले आहेत की त्याच्यामध्ये एका फॅमिलीतले 2 कुत्रे आरामात राहू शकतात. ऑन अँड ऑफ हे चालू असतं की कधीतरी डे केअर साठी पण येतात की आता पुण्याच्या बाहेर हॉस्टेल असल्यामुळे, गावाच्या बाहेर असल्यामुळे आता आणि वस्ती पण वाढतीये. सो ज्यांना गावामध्ये जाऊन काही दिवसभराची कामं करायची असतात ते सकाळी जाताना ड्रॉप करून जातात, दुपारी किंवा संध्याकाळी परत जाताना घेऊन जातात. सो असं डे केअर साठी, डे केअर पासनं ते ओव्हरनाईट बोर्डिंग, मग किती ओनरला किती गरज आहे की त्यांचा ट्रॅव्हल प्लॅन कसा आहे की आता ज्यावेळेला लोक अब्रॉडला जातात त्यांच्या मुलांकडे, तर ते साधारणपणे 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत त्यांचा तो राहण्याचा काळ असतो. तो तेवढ्या काळासाठी इथे राहतात. ओके. सो किती दिवस ठेवायचे हे दोन्ही पार्टीज वरती आहे की समोरच्या माणसाची गरज किती आहे, त्याच्यानंतर त्यांची फायनान्शियल कपॅसिटी किती आहे, कारण हे शेवटी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ही. सो जेवढं कुत्रा आत आल्यापासून मीटर चालू होतो आणि मीटर ज्यावेळेला आम्ही म्हणतो की आम्ही मीटर चालू होतो त्याच्यामध्ये मग कुत्र्याला खायला देण्यापासून पिंजऱ्याची साफसफाई रोज सकाळ संध्याकाळ करायची, जेवण करत द्यायचं, त्यांचं सकाळ संध्याकाळचं जेवण असतं, गरज पडली तर औषध पाणी करायला लागतं जर का आजारी पडले तर. आणि मग ही साफसफाई करण्यासाठी जे काही आम्ही औषध पाणी वापरतो, सो हा सगळा खर्च त्याच्यामध्ये येतो. सो हे सगळं त्याचं प्लॅनिंग असतं. बरोबर आहे. बरं, यांचं पण एक रुटीन तुम्हाला मेंटेन करावं लागत असेल ना, की त्यांनाही आपण जसं सकाळी उठतो तेव्हा आपली एक दिनचर्या ठरलेली असते, यांची पण तुम्ही अशी वेळापत्रकासारखी केली आहे का? या दोन्ही गोष्टींमध्ये ना माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की जर का तुम्हाला स्ट्रक्चर नसेल तुमच्या आयुष्याला, की एक आयुष्य जर का तुमचं बांधलेलं नसेल, रुटीन नसेल, तर सगळेच जण लॉस्ट असतात. की मग किती वाजता उठा, किती वाजता जेवा, किती वाजता झोपा, मग ती चुकीची लाईफस्टाईल आहे. आणि साधारणपणे ना प्राण्यांना डिसिप्लिन आयुष्य त्यांना आवडतं आणि मग त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम्स कमी येतात की सकाळी त्यांचं 7 ते 7:30च्या दरम्यान आणि संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान त्यांची जेवणं होतात म्हणजे होतातच. मग कितीही कुत्रे असू देत, 10 कुत्रे असू देत, 35 कुत्रे असू देत, सीझन मध्ये आमच्याकडे 40 पर्यंत नंबर असतो काही वेळेला. पण कितीही गर्दी जरी असली तरी रुटीन आमचं चुकत नाही. आम्ही खूप लवकर काम करतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अजून थोडंसं लवकर चालू करायला लागतं, कारण 8:30-9ला ऊन झाल्यानंतर मग कुत्र्यांना पण बाहेर यायचं नसतं. सो मग आमचं काम पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही चालू करतो. सो येस, रुटीन हे कुत्र्यांना आवडतं, माणसांनाही आवडतं, ज्यांना आवडत नाही पण कुत्र्यांना आवडतं. आणि रुटीन मध्ये असलेले कुत्रे कधी पण एक तर डिसिप्लिन नसतात, आजारी कमी पडतात, की पोटं बिघडलीत त्यांची, कधीही उठलेत, काहीही खाल्लंय, कितीही खाल्लंय. सो त्याच्यामुळे त्यांचं किती फिरायचं, फिरल्यानंतर थोडा वेळ त्यांना जेवण द्यायच्या आधी आराम देणं गरजेचंच आहे. कारण खूप खेळल्यानंतर अति पाणी पितात, पाठोपाठ खाल्ल्यानंतर ओकू शकतात, जे त्यांच्यासाठी परत चांगलं नाहीये. सो हे सगळं त्याच्यामध्ये फॉलो केलं जातं. व्हेरी गुड. आता तुम्ही म्हटलत की मी बाहेर तुमचा बोर्ड बघितला, तिथे काउन्सेलिंग हा शब्द सुद्धा मला दिसला. तुम्ही ह्या कुत्र्यांसाठीचं पण जे काउन्सेलिंग म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्याशी बोलणं, ह्या गोष्टी पण तुमच्याकडून होतात. तर कसं असतं, म्हणजे ते खरंच बोलतात का ते आणि त्यांच्या भावना तुम्हाला समजतात का? जितके लिव्हिंग बिंग आहेत, सजीव ज्याला आपण म्हणतो, जितके सजीव आहेत तितक्या सायकोलॉजी आहेत. सो जशी माणसांची सायकोलॉजी आहे तशीच कुत्र्यांची पण सायकोलॉजी आहे की त्यांच्या प्रत्येक वागण्यामागे काही ना काहीतरी कारण, त्याचा हेतू, ह्या दोन्ही गोष्टी असतात की ज्याला आपण रिझन आणि इंटेंट, की कशामुळे तो असं करतोय आणि काय करतोय, ह्या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. आणि येस, सायकोलॉजी असते त्यांची, त्याच्यावरती आपण इकडे काम करतो. आणि म्हणून मग इथे ट्रेनिंग सेंटर जे आहे, सो त्याच्यामध्ये मेनली कुत्रे येतात ते ट्रेनिंगसाठी येतात, बिहेवियर मॉडिफिकेशनसाठी येतात, की काही कारणांमुळे त्यांच्या काही सवयींचा पॅटर्न बनतो की मला काही आवडलं नाही तर मी चावणार. सो आपण बघताना आपण काय बघतो की आपण हा कुत्रा चावतोय, पण तो का चावतोय, कशामुळे चावतोय, ही सुरुवात कशी झाली, या सगळ्याचा त्याच्यावरती अभ्यास करून एक नवीन त्याला आपण अर्थ द्यायचा प्रयत्न करतो की चावण्याच्या ऐवजी
भीती वाटतेय ना, मग दुसरं आपण काहीतरी करूयात. मग ते दुसरं काय आहे की शेवटी कसं आहे की कुत्र्याला सेफ वाटणं, सुरक्षित वाटणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून हे बिहेवियर मॉडिफिकेशन प्रोग्रामचे ट्रेनिंग जे आपण इथे राबवतो ते ह्याच कारणासाठी. आणि जनरली असं असतं की आपण बघतो घरामध्ये जेव्हा आपण कुत्रा पाळतो तेव्हा तो नवीन व्यक्ती आल्यानंतर तो भुंकतो किंवा तो असा अग्रेसिव्ह होतो, हे आपण जनरली बघतो. पण त्यांनाही त्यांच्या जीवाची कुठेतरी भीती वाटत असेल, ही त्यामागची सायकोलॉजी असेल, त्यामुळे कदाचित ते तसं बिहेव करतात. सगळेच कुत्रे अग्रेसिव्ह नसतात. बरेचदा असं होतं की म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला आलात त्यावेळेला जर का मी पळत पळत येऊन तुम्हाला मिठी मारली असती तर तुम्हाला पण ते आवडलं, विचित्र वाटलं असं की ही कुठली वागायची पद्धत. बरोबर. हा, मी येऊन जर का तुम्हाला जर का डायरेक्ट बॉडी कॉन्टॅक्ट केला असता तर तेही विचित्र वागणं आहे. सो प्रत्येक वेळेला आपण जे म्हणतो की वागायची एक जी पद्धत असते, सो हे सगळा हा शिकवण्याचा भाग येतो याच्यामध्ये. ज्याला आम्ही एक्साइटमेंट म्हणतो त्याला बरेचदा लोक अग्रेशन म्हणतात. कारण 40-50 किलोचं धूळ ज्या वेळेला खुश होऊन असं जमिनीवरती नाचतं किंवा 2 पायांवरती उभं राहतं, कोणालाही ज्यांना कुत्र्यांची सवय नाहीये त्यांना भीती वाटूच शकते. खरंय. सो म्हणून मग त्या सवयी लावायच्या की आलेल्या पाहुण्यांना ग्रीट कसं करायचं, की त्यांचं स्वागत कसं करायचं, की त्यांना भीती पण वाटू द्यायची नाही, त्यांना माझ्याकडनं काहीही नुकसान पोहोचणार नाही ही गॅरंटी मी कशी त्यांना द्यायची हे आपण कुत्र्याला शिकवतो. अरे वा. आता पेट्स पाळण्याचं प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे घरात जनरली आजकाल तुम्ही जसं मगाशी सुरुवातीला म्हटलं की 2-3 असतात आणि ती एक क्रेज आहे की आपल्या घरात छोटंसं कुत्रा किंवा अन्य प्राणी असावे. मुळात ह्या प्राण्यांशी वागताना आपण घरी सुद्धा काय काळजी घ्यावी आणि कसं वागावं हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण काही वेळेला असं दिसून येते की त्या प्राण्यांना इतकं लाडावलेलं असतं ना की माणूस प्राणी यातला थोडाही हे दिसत नाही आपल्याला. तर ती सुद्धा एक आपल्या बिहेवियर मध्ये ते कसं वागावं घरातल्या प्राण्यांशी. सो ते कोणाला किती लाडवायचं हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हा वैयक्तिक चॉईस आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये एक मला तुम्हाला फक्त एक करेक्शन करायला आवडेल, ती म्हणजे की पाळीव प्राणी ठेवणं ही क्रेज नाहीये, ही गरज आहे आत्ताच्या काळाची. कारण 2 माणसांकडे एकमेकांसाठी वेळ नाही आता. आणि मला आल्यानंतर कोणीतरी येऊन प्रेमाने भेटतंय, ही जी मानसिक गरज आहे ही पाळीव प्राणी भागवतात. मग त्याच्यामध्ये पक्षी आहेत, मांजरं आहेत, ज्या कुत्र्यांना म्हणजे काही लोकांना मोठ्या प्राण्यांचे शौक आहेत की घोडे. सो प्रत्येक प्राणी हा माणसाला अटॅच्ड होतो. फक्त तुम्ही त्यांच्याशी कसे वागता, त्यांना कसं वागवता, तुमच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे भावबंध तयार होत आहेत याच्यावरती तुमचं रिलेशनशिप अवलंबून असतं. दुसरा प्रश्न की किती लाडवायचं, की एखाद्याला किती त्याचे लाड करायचे. माझ्या कुत्र्यांचे मी प्रचंड लाड करते, पण प्रचंड लाड करते याचा अर्थ असा आहे का की त्यांना वाईट सवयी आहेत. आणि वाईट सवयी म्हणजे कुठल्या वाईट सवयी, कारण प्राण्यांच्या जर का तुम्ही आयुष्यात गेलात, त्यांच्या जगात जर का गेलात तर तिथे बरोबर चुकीचं असं काही नाहीये. त्यांची प्रत्येक ऍक्शन ही त्यांच्या सर्व्हायव्हल वरती बेस्ड आहे. की 2 कुत्रे जर का एकमेकांशी भांडायला लागले तर ते एकतर टेरिटरीसाठी भांडतायत किंवा खाण्यासाठी भांडतायत किंवा जर का फिमेल आजूबाजूला असेल तर त्याच्यासाठी भांडतायत, एखादी आई तिच्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून भांडतीये. सो नक्की ते जे काही वागतायत त्याच्या मागे कारण काय आहे. आता सवयी लावण्यावरनं जर का म्हणायचं झालं तर माझं प्रचंड कुत्र्यांवरती प्रेम आहे आणि मी कुत्रे सोडून मी आयुष्यात दुसरं मी काहीही करत नाहीये. पण म्हणून मी जेवताना माझ्या बरोबर माझ्या टेबलवरती माझ्या ताटातनं किंवा दुसऱ्या ताटामध्ये मी माझ्या कुत्र्याला जेवायला नाही बसवणार. सो तो हायजीनचा किंवा आपण ज्याला बाउंड्रीज आपण ज्याला म्हणतो, सो ह्या बाउंड्रीज परत हे सगळे ना वैयक्तिक काय वैयक्तिक आवड नावड किंवा कोणाला किती आवडतंय. आता काही लोकांना कुत्रे आवडतात पण लांबणं आवडतात, की तुम्हाला त्यांचं काही करायला सांगा ते करणार नाही, की नाही मला लांबणं ना कुत्रे दिसतात कसे ते मला आवडतात पण मला त्यांचं काही करायला मला जमणार. सो या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. आणि ज्याला आपण पाळीव प्राणी घेतो, एक सजीव व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक सजीव प्राणी तुम्ही घरामध्ये आणताय, एक जीव तुम्ही घरामध्ये आणताय ज्याला बोलता येत नाही, माणसांसारखं बोलता येत नाही, पण त्याला काय वाटतंय हे ते व्यक्त होत असतात, सतत व्यक्त होत असतात. मी बाथरूम मधनं बाहेर आल्यानंतर, आंघोळ करून बाहेर आल्यानंतर
2 तासांनी काम करून घरी परत आल्यानंतर 1 महिन्यानी बाहेर परदेशात प्रवास करून परत आल्यानंतर माझा कुत्रा मला तितक्याच प्रेमाने भेटतो. सो 5 मिनिटं, 2 तास आणि 1 महिना याच्यामध्ये त्यांच्या प्रेमामध्ये तो फरक नाही पडत. ते तितकेच खुश होतात. आपल्याकडे असं विचारायला लागतं की मी दिवसभर काम करून आल्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या घरच्यांना आनंद होतोय का, जो आपल्याकडे पटकन अशी अरे बापरे बाबा आले, अरे बापरे आई आली, आज लवकरच आले. सो ह्या अशा रिॲक्शन निघतात. तर प्राण्यांच्या तसा नाही निघत. प्राण्यांच्या अगदी निखळ आणि अगदी निर्मळ रिॲक्शन्स असतात त्यांच्या. आता एवढे वर्ष तुम्ही यांच्यासोबत कुत्र्यांसोबत काम करता, इथे आता बरेचसे आहे, तुम्हाला असे काय त्यांच्यातले प्लस पॉइंट आणि काय खूप भावलं आणि तुमच्या काही आठवणी आहेत का की अशा ज्या लक्षात राहतील? एक एक कुत्रा माझ्या लक्षात आहे. आता ह्या प्रोफेशन मध्ये येऊन आता मला मी म्हणलं तसं की 2006 साली मी ट्रेनर झाले आणि तेव्हापासून ते आतापर्यंत आता जरा झाली, आता 19-20 वर्ष त्याला झाली. 2011 साली मी माझं बोर्डिंग चालू केलं. आता आहे 2025. सो माझे पहिल्या बॅचचे सगळे कुत्रे गेलेले आहेत. आता कोणी म्हणजे जुन्या बॅचचं आता कोणीच नाहीये ना. ट्रेनिंग माझे स्टुडंट्स आहेत ना, बोर्डिंगचे पहिले जे काही क्लायंट्स होते ते सगळे गेलेले आहेत. पण आता दुसरी जनरेशन पण त्यांच्यामध्ये आहे की जे इथे राहून गेलेले आहेत, जे माझे पहिले जुने क्लायंट आहेत त्यांच्याकडे आता पुढचे नवीन कुत्रे आलेले आहेत. तर सगळे कुत्रे, प्रत्येक कुत्र्याची काही ना काहीतरी सवय ही असतेच की मग त्याच्यामध्ये त्यांचे फेवरेट हँडलर्स आहेत, त्यांच्या फेवरेट सवयी आहेत, त्यांचे इकडचे फेवरेट झाडं आहेत, त्यांचे फेवरेट इकडचे कॉर्नर आहेत की मला हा कुत्रा आल्यानंतर हा इथेच जाणार, हा इथेच जाऊन शी करणार, हा इथेच जाऊन खाणार, किंवा हा त्याचा फेवरेट पिंजरा आहे, हा त्याचा फेवरेट हँडलर आहे. आणि ज्याला मग आम्ही असे काही व्हिडिओ काढतो आणि त्यांच्या ओनर्सना पाठवतो तर त्यांच्या अशा पटकन रिॲक्शन येते, हा आमच्या बरोबर असा नाही वागत. सो हे दोन लोकांमधलं प्रत्येक जसे हे सगळे कुत्रे जसे माझ्याशी आहेत तसे तुमच्याशी नसतील, किंवा जसे तुमच्याशी तुमच्या बरोबर वागतात तसे माझ्या बरोबर नसणार आहेत. जसं 2 मित्र किंवा 2 माणसांचं नातं, 4 लोक जर का एकत्र असतील तर त्या 4 लोकांचं एकमेकांशी नातं खूप वेगळ्या पद्धतीने फंक्शन होतं. की सगळेच जण तुमचे बेस्ट फ्रेंड नसतात. मला एखादी व्यक्ती जर का खूप जवळची असेल तर गरजेचं नाहीये की त्या व्यक्तीला पण मी तितकीच जवळची आहे. त्यांच्यासाठी कोणतरी तिसरी व्यक्ती अजून असू शकते. सो हे पर्सनल रिलेशन याच्यामध्ये आहेत. की आता काही कुत्रे जे माझ्याकडे, ज्याला आम्ही सीझन बोर्डर म्हणतो, की जे अगदी रेग्युलरली येतात, ते गेटमधनं आल्यानंतर ते त्यांच्या ओनरकडे मागे फिरूनही बघत नाहीत, तर तडक आतमध्ये येऊन निघून जातात. की त्यांना माहितीये की इथून या दारातनं कुठे कुठे पुढे पुढे यायचंय आणि कोणाकडे जायचंय. किंवा चेकआउट, ज्याला आपण, हे हॉटेल आहे शेवटी, सो इथे चेक इन आणि चेकआउट होतो. तर चेकआउटच्या वेळेला असं पुष्कळदा आम्ही बघितलेलं आहे की ओनर इथे थांबलेले असतात खाली त्यांच्या कुत्र्याची वाट बघत, आणि मग आम्ही आतमधनं आम्ही मेन केनल सेक्शन मधनं आम्ही कुत्रा बाहेर घेऊन येतो. कुत्रा त्यांना भेटतो वगैरे, खुश होतो आणि खेळून मिळून झालं की परत हँडलरकडे येतो आणि आतमध्ये जायला सुरुवात करतो. सो हे मग याच्यासाठी ना आम्ही ओनरला सांगतो की आम्हाला तुमच्या गुगल रिव्ह्यूची गरज नाही, तुमच्या कुत्र्याने आम्हाला गुगल रिव्ह्यू दिलेला आहे. खरंच, कारण हा कॉन्फिडन्स की त्यांच्या अब्सेन्स मध्ये, शेवटी कसं आहे की त्यांचा कोणतरी फॅमिली मेंबर आम्ही सांभाळतोय, सो त्यांच्या अब्सेन्स मध्ये तो इथे किती कॉन्फिडेंटली राहतोय, ही शेवटी बॉडी लँग्वेज आहे की तुमच्या बरोबरीने माझा याही लोकांवरती तितकाच विश्वास आहे. खरं. किंवा बरेचदा कुत्रे आता जे नेहमीचे येतात, तर खालती मेन रोड सोडला की झोपलेला कुत्रा जागा होतो आणि सीटवरती उभा राहिलेला असतो की हा मला माहितीये मी कुठे आलेलो आहे. किंवा काही कुत्र्यांना माझे कित्येक क्लायंट आम्हाला व्हिडिओ काढून पाठवतात की फक्त मीराचं नाव घ्यायचं, किंवा त्यांच्या इकडचे जे त्यांचे रेग्युलर कंपनीवाले जे डॉग्स आहेत की मायरा कुठे, असं कोणी विचारलं तर त्यांचे कुत्रे घरामध्ये भुंकायला लागतात, खुश होतात, कारण त्यांना माहितीये मायरा कुठे असते किंवा मायरा कोण आहे. बरोबर. सो हे असे खूप छोटे अनुभव आहेत, आणि शेवटी हेच आम्हाला आनंद देणारे आणि एनकरेजमेंट पण आम्हाला इथूनच आहे की हा कुत्रा हॅपी ना, म्हणजे आपण करतोय ते योग्य आहे, ते तसंच चालू ठेवायचं. एक इकडचा नियम आहे की आलेला कुत्रा हा आहे त्याच कंडिशन मध्ये किंवा त्याच्यापेक्षा चांगला होऊन जायला पाहिजे. सो ते करण्यासाठी ते सांभाळण्यासाठी जे करायला लागतं ते सगळं. तर कुत्र्यांची स्मरणशक्ती ही खूप स्ट्रॉंग असते का? म्हणजे जसं म्हणतात की आपण म्हणजे बघतो की काहीतरी सुगावा शोधण्यासाठी कुत्रा असतो, तसं आता तुम्ही जे सांगतायत की त्यांना बरोबर तो रस्ता कळतो,
त्यांना ती व्यक्तीचं नाव घेतल्यावर कळतं, तर ती स्ट्रॉंग असते का सगळ्यात जास्त? असते ना. आणि त्याच्याचमुळे म्हणजे त्यांची वास घेण्याची क्षमता, वास ओळखण्याची क्षमता आणि लक्षात ठेवण्याची क्षमता त्यांची इतकी जास्ती आहे. त्याच्यासाठी आपण आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की स्निफर डॉग, ज्याला आपण म्हणतो की मग त्याच्यामध्ये ड्रग्ज शोधून काढणारे, नार्कोटिक शोधून काढणारे, त्याच्यानंतर सोन्याची तस्करी शोधून काढणारे, त्याच्यानंतर नवीन रिसर्च मध्ये आता डायबेटिक आणि कॅन्सर सेल्स शोधून काढणारे कुत्रे आहेत त्याच्यामध्ये. नंतर कोविड काळामध्ये कोविड पेशंट शोधून काढणारे कुत्रे होते. त्याच्यानंतर अजून कुठे काही जर का गुन्हे झालेले असतील, खून झालेला असेल, चोरी झालेली असेल, तर त्याच्या वासावरती माग काढणारे. आपल्याकडे पुण्यामध्ये एक खूपच वाईट घटना घडलेली होती आता काही महिन्यांपूर्वी. शोषण झालेलं होतं एका महिलेचं का एका मुलीचं, मला आता एक्झॅक्टली मला ती केस आठवत नाही. आणि त्या गुन्हेगाराचा शोध हा इकडच्या डॉग स्क्वॉडच्या कुत्र्यांनी लावला होता. शेतात जाऊन त्यांनी बरोबर त्याचा माग काढत गावकऱ्यांनी सांगितलं की हा माणूस इथे येऊन लपलेला आहे, आणि एवढा मोठा परिसर पिंजून काढायचा माणसांच्या मदतीने, तर ते अवघड होतं. सो त्यावेळेला तो कुत्र्यांनी शोधून काढला होता तो. सो असे गुन्हेगार शोधून काढणं. त्याच्यानंतर आता अजून एका वेगळ्या लेवलवरती काम चाललेलं आहे की ज्यावेळेला आता हे वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जे होतं की माणूस आणि वन्य प्राणी यांचा जो एक कॉन्फ्लिक्ट जो होतोय, तर त्याच्यामध्ये कुत्र्यांची मदत घेतली जाते की कुठे कुठे या वन्य प्राण्यांचा वावर आहे, मग तिथे त्या एरियामध्ये जाऊन ते क्वारंटीन करून मग तिथे ट्रॅप कॅमेरे बसवले जातात, किंवा मग कुत्रा माग काढतो की इथून प्राणी इथे या दिशेने गेलेला आहे. सगळ्या नॅशनल पार्क्स मध्ये आणि सँक्च्युरीज मध्ये अँटी पोचिंग स्क्वॉड मध्ये पण कुत्र्यांचा समावेश आहे. सो हे केवळ कशामुळे शक्य आहे, तर एकतर त्यांची वास घेण्याची किंवा एखाद्या गोष्टीचा मागोवा घेण्याची, वास शोधत जाण्याची जी त्यांच्याकडे प्रचंड शक्ती आहे त्याच्यामुळे. आता फूडच्या बाबतीत जर बघायचं झालं, जसं मगाशी तुम्ही म्हटलं सवयी, आवड वगैरे असते, पण यांच्यासाठीचं सुद्धा वेगळं फूड असतं जे त्यांच्यासाठी हेल्थसाठी चांगलं असतं. पण आजकाल आपण बघतोय तर आपण घरात जे काही असतं ते उरलं, काहींना सवय असते. गावाच्या ठिकाणी बघितलं तर आपल्याकडे भात उरलाय, द्या कुत्र्याला, पोळी आहे द्या कुत्र्याला, असं दिलं जातं. तर हे जे आपण सगळं फूड खातो ते त्यांच्यासाठी योग्य असतं? आपण जे खातो ते सगळंच चांगलं नाहीये त्यांच्यासाठी, पण बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. आणि कसं आहे की याच्यामध्ये कोणी कुठल्या कुत्र्याला किती आणि काय खायला घालावं हा प्रत्येकाचा त्यांच्या ऐपतीवरती किंवा त्यांचे जे बिलीव्स आपण जे म्हणतो की नाही, मला मार्केटमध्ये जे मला रेडीमेड फूड मिळतं त्याच्यावरती माझा भरोसा नाही, माझ्या कुत्र्याला मी स्वतः बनवून देणार. किंवा घरातलं जसं मी म्हणलं तसं की एखादी ज्याला कन्सेप्ट चालू होते की पहिल्यांदा डॉग फूड ही कल्पना नव्हती. जसजसे पाळीव प्राणी वाढायला लागले लोकांचे, मग त्याच्यामध्ये मग थोडेसे पहिल्यांदा एकतर मेडिसिन्स यायला लागली, त्यांचे ट्रीटमेंट यायला लागल्या, मग फूड आणि ट्रीट्स या गोष्टी यायला लागल्या. पण जर का आपण थोडंसं जुन्या काळामध्ये गेलो तर शेवटी घरामध्ये जे बनायचं तेच कुत्र्याला दिलं जायचं. आणि हा रूल माणसांमध्ये पण आहे की आपल्याकडे अजूनही का म्हणलं जातं की आपले आजी किंवा आपले पणजोबा, आपले पणजी आजी यांचे जीन्स खूप स्ट्रॉंग होते, जे आता डायल्यूट होत आलेले आहेत. की आता पहिल्यांदा त्यांची जेवढी काटक शरीर यष्टी असायची किंवा एक जीवनशैली चांगली असायची, चांगलं खाल्लेलं होतं त्यांनी, ते त्यांनी फक्त त्यांच्यापुरतं नाही ठेवलं, त्यांनी ते पुढच्या जनरेशन मध्ये पण त्यांनी ते पास ऑन केलेलं आहे. सो आत्ताच्या मुलांच्या जर का तुम्ही खायच्या सवयी बघितल्यात तर आपल्याकडे पण आता केवळ लाईफस्टाईलमुळे वाढणाऱ्या काही आजार आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पूर्वी मुलींना पाळी ही 12, 13, 14व्या वर्षी चालू व्हायची, आता 7व्या आणि 8व्या वर्षामध्ये चालू होते. हे सगळं लाईफस्टाईलमुळे आहे. तसंच कुत्र्यांच्या बाबतीमध्ये पण हाच रूल आहे की जुन्या काळी घरामध्ये जे बनायचं ते कुत्रे खायचे, मग त्याच्यामध्ये नवीन नवीन ट्रेंड यायला लागले, नवीन नवीन गरजा यायला लागल्या, नवीन त्याच्यामध्ये अभ्यास व्हायला लागले की जे कुत्रे काम करतात त्यांना जास्ती एनर्जीचं, जास्ती प्रोटीनचं त्यांना दिलं पाहिजे. सो हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आणि कुत्र्याची गरज की आता त्याच्यामध्ये आता प्रिस्क्रिप्शन डाएट पण आहेत की त्यांची जर का काही आजारी जर का असतील तर त्या आजाराप्रमाणे पण त्यांचं खाणं वेगवेगळं असतं. आता न्यूट्रिशनिस्ट पण आहेत जे पूर्वी कधी नव्हते. आता सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट, प्राण्यांसाठीचे न्यूट्रिशनिस्ट आहेत की जे तुम्हाला सजेस्ट करतात की एवढ्या कॅलरीज आहेत, एवढे प्रोटीन जायला पाहिजे, एवढे कार्ब्स जायला पाहिजेत, किंवा या आजारासाठी हे दिलं जाणं गरजेचं आहे. हे
ह्याच्यावरती जेवढा बरोबर. अभ्यास करू ना तेवढा कमी आहे. कोणत्या कोणत्या जातीचे साधारणतः म्हणजे कुत्रे असतात आणि त्यांना आजार पण आता तुम्ही म्हटलं तर कोणते कोणते आजार होऊ शकतात? सर्दी तापापासून कॅन्सर पर्यंत सगळं सगळे. होतं. हो. मग त्याच्यामध्ये कावीळ आलं, त्याच्यामध्ये कॅन्सर आला, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आला, त्याच्यामध्ये गॅस्ट्रो आला, ओ. साधा ताप आला, व्हायरल ताप आला. हे सगळे जे सगळे आजार माणसांना होतात ते आजार सगळे फक्त कसं आहे की परत मी म्हणलं तसं की स्पीशीज प्रमाणे त्या आजाराचं नाव त्याचे व्हायरस बदलतात, पण शेवटी सिस्टीम तीच आहे. त्यांना पण हृदय आहे, त्यांना आपल्याला पण हृदय आहे, त्यांना मेंदू आहे, आपल्याला पण आहे. सो ही सगळी सिस्टीम जिथे जिथे काम करते तिथे तिथे ते आजार आहेत. की कान म्हणलं की आपल्याला पण कानामध्ये कधीतरी इन्फेक्शन होतं, त्यांनाही कानामध्ये इन्फेक्शन होतं. त्या सगळ्या छोट्या गोष्टीही तितक्याच आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पण तितकंच आहे. आणि इकडे तुमच्याकडे जेव्हा प्रवेश घेतला जातो की आता माझा डे केअर साठी येईल किंवा बाहेर चाललोय म्हणून मी माझा कुत्रा इथे ठेवतेय, मग त्यांना तुम्ही जेव्हा प्रवेश देता तेव्हा तुम्ही सुद्धा काही काळजी घेता का, की काही गोष्टी चेक करून घेता का? नक्कीच. नक्कीच. सो इथे येण्याचं पहिल्यांदा प्रयोजन काय आहे तर लोक गावाला जाताना त्यांचं किंवा त्यांच्या घरी काही कार्य आहे किंवा घरामध्ये काहीतरी दुःखद घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कुत्र्याची गैरसोय व्हायला नको. म्हणजे पूर्वी हा सीझनल म्हणू शकतो आपण की हा सीझनल बिझनेस होता की फक्त दिवाळी, गणपती, न्यू इयर आणि उन्हाळ्याच्या सुट्टी या काळांमध्ये गर्दी इथे जास्ती असायची. पण आता थ्रूआउट गर्दी आहे की घरामध्ये लग्न, बारस, दशक्रिया विधी काहीही असू देत किंवा इव्हन घराचं तुम्ही रिनोव्हेशन काढलं, कुत्र्याची सोय कुठे करायची? हॉस्टेलवरती पाठवा. 2 दिवस आता ना मला फक्त आराम करायचं, मला दुसरं काही नाही करायचं, मला सकाळी लवकर उठायचं नाहीये म्हणून पण इथे येणारे कुत्रे आहेत. सो इथे यायचं प्रयोजन काय आहे की त्यांच्या अब्सेन्समध्ये, ओनर्सच्या अब्सेन्समध्ये आम्ही त्यांची काळजी घेतोय. सो त्याच्यासाठी इथे येणारा कुत्रा हा हेल्दीच असला पाहिजे, कुठलेही त्याचे ऑनगोईंग कुठले डिझीज शक्यतो नसावेत. आजारी पडलेला कुत्रा इथे आपण मुद्दामून घेत नाही आणि म्हणून हेल्थ सर्टिफिकेट आपण घेतो की जसं आता सगळ्यांना RT-PCR टेस्ट माहिती झालेल्या आहेत कोविडमुळे की त्याची व्हॅलिडिटी फक्त 2 दिवस आधी तुम्ही करू शकता. तसंच इथे पाठवायच्या आधी 2 दिवस आधी आम्ही त्यांना सांगतो की जाऊन वेटकडे एकदा जाऊन चेकअप करून या आणि फिट टू बोर्ड हे सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे. बरेचदा असं होतं की खाता पिता कुत्रा आहे, व्यवस्थित आहे, तुम्ही त्याचे सगळं जर का बघितलं तर अगदी व्यवस्थित त्याचा वावर आहे, खेळतो आहे, पण त्या कुत्र्याला हाय टेम्परेचर असतं कधी कधी, तर तेही कळत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी इग्नोर होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतलेली आहे की कानामध्ये काही इन्फेक्शन आहे का, डोळ्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का, त्याचं वार्षिक इंजेक्शन त्याची सगळी झालेली आहेत का, जंताचं औषध दिलेलं आहे का. तुम्ही आता कुठेही जा, अक्रॉस द ग्लोब कुठेही जा, तुम्ही जिथे जिथे बोर्डिंग चालवली जातात कुत्र्यांची तिथे तिथे वॅक्सिनेशन, डिवर्मिंग, अँटीटिक म्हणजे गोचिडी आणि पिसवा होऊ नयेत याच्यासाठीचं जे औषध पाणी केलं जातं, या 3 मॅन्डेटरी गोष्टी आहेत. याची हे असल्याशिवाय आपण इथे चेक इन करूनच घेत नाही. बरेचदा असं होतं की इथे आल्यानंतर कळतं की अरे कुत्रा आजारी आहे, आम्ही त्यांना परत पाठवतो. जर का तसं शक्य नसेल तर मग त्यांना इन्फॉर्म करून की काही वेळेला असं होतं की इथे आलाय आणि 2 तासामध्ये आम्हाला काहीतरी वेगळे सिम्पटम्स दिसत आहेत, मग आम्ही इमिजिएटली ओनरना आम्ही इन्फॉर्म करतो. किती सिव्हिअर आहे त्याच्यावरती ठरवलं जातं की त्यांना परत बोलवून घ्यायचं का आम्हीच इकडच्या इकडे आम्ही मॅनेज करू शकतो. सो हे त्याच्यामुळे या कामाला एक तर सुट्टी कधीच नसते आणि जाऊ दे आत्ता नको थोड्या वेळाने करू असं करूनही चालत नाही. खरंय. आता हे सगळं बघितल्यानंतर समजा आता नवीन जनरेशन आहे, त्यांना नवीन काहीतरी करायचं असतं आणि त्यांना सुद्धा वाटलं की मी पण असं सुरू करणार, मला प्राण्यांची आवड आहे आणि आमच्या परिसरात नाहीये आणि आता मला हे सुरू करायचंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे त्यांना कोणत्या गोष्टींची काळजी घेऊन हे सुरू करायला सांगाल? कुठल्याही गोष्टीची आवड आहे म्हणून आपण चालू नाही करू शकत. त्याच्यासाठी एक तर त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं. कारण कुत्रा खात का नाहीये याच्या मागे बरीच कारणं असतात. किंवा तुम्ही त्याचं जेवण तुम्ही ठेवल्यानंतर जर का तुम्ही त्याच्या जवळपास गेला तर कुत्रा तुमच्या अंगावरती पण येऊ शकतो किंवा तो गुरगुरू शकतो, तो तुम्हाला दात दाखवू शकतो. सो या गोष्टी कशामुळे होतात आणि ते कशा मॅनेज करायच्या ह्याच्यासाठीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मी अजून खूप लोकांना मी सांगते तसं की हे सोशल मीडियावरती ना हे खूप छान दिसतं, तेवढं छान आणि तितकं सोपं हे नाहीये, तितकं क्यूट प्रोफेशन हे नाहीये.
ह्याच्यामध्ये तुमचे आल्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्या 5व्या मिनिटाला तुमचे कपडे खराब होतात. कारण कुत्रा आलेला, इथे राहायला आलेला किंवा इथे तुम्ही ट्रेन करत असलेला कुत्रा हा येऊन तुम्हाला भेटणार. इथे तुमच्या अंगावरती कुत्र्यांचे केस, त्यांची लाळ हे सगळं येणार. कुत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून आम्हाला जे ग्राउंड क्लिअर जे आम्हाला करायला लागतं, साफसफाई जी करायला लागते, त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ आम्ही 25-25 कुत्र्यांची आम्ही शी उचलतो. ती उचलायची तुमची तयारी आहे का? त्याच्यासाठी एखादा माणूस म्हणेल की मग मी त्याच्यासाठी स्टाफ ठेवेन. त्या स्टाफला पण शिकवायला लागतं. आणि तुम्ही जर का अशी अपेक्षा करत असाल की जे काम मी करत नाही ते समोरच्यानी करावं, तुमचा बिझनेस चालणार नाही. हे खूप हँड्स ऑन ज्याला आपण म्हणतो की याच्यावरती तुमचा स्वयंपाक, जसं आपण म्हणतो की किचन मध्ये बाईचा हात फिरणं आणि ज्यांना किचनची सवय नाही त्यांचा हात फिरणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. तसंच आहे हे की याच्यामध्ये कुत्र्यांचे पट्टे धुवायला लागतात, त्यांची भांडी धुवायला लागतात, सकाळ संध्याकाळ त्यांची भांडी धुवायला लागतात, त्यांचे पिंजरे रुटीन म्हणून दिवसातनं एकदा धुवायला लागतातच. पण जर का बाय चान्स खराब झाले वेगवेगळ्या कारणांमुळे तर ते तितके वेळा तुम्हाला ते धुवायला लागतात. ती तयारी आहे का? 10 सेकंदाच्या रील वरती किंवा 10 सेकंदाच्या स्टोरीवरती 10 तासाचं काम तुम्ही इग्नोर नाही करू शकत. क्या बात आहे खरंच. कारण सर्व्हिस इंडस्ट्री हा असा प्रकार आहे की ज्या वेळेला लोक एन्जॉय करतायत. दिवाळीमध्ये घरी तुम्ही फराळ करताय, नातेवाईकांकडे जाऊन तुम्ही भाऊबीज साजरी करताय, घरी गणपती बसवलेले आहेत, पण इथे आम्ही काम करत असतो. 31st ला लोक पार्टी करतात, पण इथे आम्ही काम करत असतो. सर्व्हिस इंडस्ट्रीचा हाच एक मुद्दा आहे. खरं की ते सगळं करायची तयारी आहे का? स्टाफच्या जीवावरती सगळ्या गोष्टी सोडून नाही चालत. कारण मिळालेला स्टाफ हा तुमचा खरंच चांगला काम करतोय का हे बघण्यासाठी सुद्धा इथे तुमचा प्रेझेन्स असला पाहिजे. माझ्या अब्सेन्स मध्ये कुत्रे इथे वेगळे असतात, माझ्या उपस्थितीमध्ये इथे कुत्रे वेगळे वागतात. खरंय, हे खरंच तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं. म्हणजे केवळ आवड आहे आणि जे आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो त्याला न भूलता खरं ती काम करण्याची तयारी. माझ्याकडे इथे व्हॉलेंटिअरिंग साठी येतात की नाही आम्हाला खूप आवड आहे आणि ऑनलाईन आम्ही बघितलं, हे खूपच भारी वाटतं, आम्ही इकडे येतो खेळायला. कुत्र्यांची आवड असणं म्हणजे फक्त कुत्र्यांशी खेळणं नाही. बरोबर. त्या कुत्र्याला ब्रश करायला लागतं, त्याचा डेड कोट काढायला लागतो, एवढे केस जमा होतात. ज्याला तुम्ही कुत्र्याला रोजचं ब्रश करता त्यावेळेला अंघोळ घालायला लागते. खूपशा लोकांना असं जे होतं, जर का झालं ना, ते आलं ना, तर तुम्ही या कामासाठी तुम्ही नाही आहात. मी लायक म्हणणार नाही, पण तुम्ही या कामासाठी फिट नाही आहात. बरोबर. खरंय की कुत्र्याची तुम्हाला एका ठराविक मर्यादेपर्यंत आवड आहे, याच्यामध्ये गैर काही नाही. पण केवळ 5 मिनिटं कुत्र्याशी खेळायला मिळणं, याच्यासाठी जर का असं काहीतरी करायचं असेल तर त्याच्यासाठी एकतर तुमचे हात घाण करायला लागतात. आता 25 कुत्र्यांच्या शीचं करायचं काय रोज? सकाळ संध्याकाळ 25 कुत्र्यांची शी, आणि ते जे छोटे छोटे कुत्रे नाहीत, मोठे कुत्रे आहेत सगळे, त्याच्यामुळे एक आपण वाटीभर आपण क्वांटिटी असं म्हणू शकतो. सो रोज सकाळ संध्याकाळ जे घमेलभर जी शी निघते त्याची विल्हेवाट तुम्ही लावायची कशी? की असंच आम्ही इकडे तिकडे फेकून नाही देऊ शकत त्याला. सो त्याचा आम्ही खड्डा करून त्याच्यावरती थोडाफार अभ्यास करून, थोडा काही 1-2 लोकांची तज्ञांची मदत घेऊन त्याच्यातनं आम्ही खत निर्मिती चालू केली. आणि ही सगळी जी झाडं तुम्ही आता इथे प्रॉपर्टीमध्ये बघता आहात, ती सगळी झाडं त्या खतावरती निघतायत, त्याच्यावरती जगतायत ती. की 25 कुत्रे शी करणार, मग त्याचा वास तसाच ठेवायचा का? किंवा ती शी तशीच पडून ठेवायची का? कारण त्याच्यातनं इतके बॅक्टेरियाज असतात. म्हणजे ओल्या शी मध्ये नसतील एवढे बॅक्टेरिया वाळलेल्या शी मध्ये असतात. त्याच्यामुळे ते हायजीन मेंटेन करणं. आता पावसाळ्यामध्ये आपल्याकडे इथं गवत वाढतं, सो ते गवत एका ठराविक उंचीपर्यंतच आम्ही वाढवून देतो. तो हातामध्ये तुम्हाला फावडं, खुरपं, पहार तुम्हाला घ्यायला लागते. ती तयारी आहे का? तुम्हाला ह्या साधनांचा वापर करता आला पाहिजे. जर का तुम्ही एखाद्या बाहेरच्या जर का तुम्ही माणसाला तुम्ही इथे बोलावलं गवत कापायला, तो काय त्याला शेवटी पर डे चार्जेस वरती लोक काम करतात. आज मला कोणी चॅलेंज नाही करू शकत की नाही मॅडम एवढ्या वेळामध्ये एवढंच गवत निघतं, कारण हातामध्ये मी कोयता आणि खुरपं घेऊन बसलेली आहे. आणि जर का माझ्या हाताने जर का मी एका अर्ध्या तासामध्ये जर का एक ठराविक एरिया मी जर का क्लीन करू शकत असेल, तर हे काम ज्यांचं आहे ते किती करू शकतात ह्याचा अंदाज मला आहे. खरंय. आणि कसं आहे की ज्या वेळेला आपण इथे काम करतो ना, त्यावेळेला मग स्टाफ पण असं म्हणत नाही की हे काम तुम्ही नाही ना करतात, मग आम्ही करतोय, मग आम्हाला बोलायचं नाही.
जे घरातली बाई जे किंवा मला आईने माझ्या जे संस्कार केलेले आहेत की असंच अन्न समोरच्याला तुम्ही द्या, मग तो प्राणी असू देत किंवा माणूस असू देत, की जे तू स्वतः खाऊ शकशील, तसंच की जे काम मी स्वतः करू शकेन तेच काम मी समोरच्याला सांगेन. आता इथे आपण आलो तेव्हा बघितलं छोटासा स्विमिंग पूल आहे जो खास कुत्र्यांसाठी आहे. तर त्यांच्यासाठी स्विमिंग पूल असावा हे असं का वाटलं तुम्हाला? कारण हा एक तर दोन गोष्टी आहेत, अट्रॅक्शन आणि एक एक्सरसाइजचा भाग की काही कुत्र्यांना आता जसं आपल्याकडे जसे संधिवात आहे तसाच कुत्र्यांना पण संधिवात आहे, त्यांच्यामध्ये पण हिप डिस्प्लेशिया नावाची कंडिशन आहे, किंवा काही वेळेला रिहॅबिलिटेशन, ऍक्सिडेंट झाल्यानंतर, फ्रॅक्चर झाल्यानंतर जॉईंट रिहॅबिलिटेशन साठी स्विमिंग हा एक एक्सरसाइज आहे. स्विमिंग आणि हायड्रोथेरपी हे दोन वेगवेगळे विषय आहेत, पण त्याच्यामध्ये स्विमिंग जर का कुत्रे जर का करत असतील तर त्यांची रिकव्हरी जास्ती चांगली होते. अर्थरायटिस वाले कुत्रे जर का स्विमिंग करत असतील तर त्यांना मोबिलिटीला त्यांना मदत होते, कारण चालताना खूप तुम्हाला ताकद लावायला लागते. स्विमिंगला तेवढी ताकद लावायला लागत नाही, पण तुमचा एक्सरसाइज पण होतो. सो त्याच्यामध्ये एक असं तो नियम सांगितला जातो की जेवढं तुम्ही 40 मिनिटं चालता तेवढाच एक्सरसाइज तुम्ही जर का 10-15 मिनिटं जर का तुम्ही स्विमिंग केलं तर तो तुमचा तेवढाच एक्सरसाइज होतो. पण मग हे आनंदाने आत पाण्यामध्ये ज्यांना आवडतं ते खुशी खुशी जातात, ज्यांना नाही आवडत त्यांना जबरदस्ती नाही पाठवत. ओके. येस. म्हणजे तुमचं हे आता सगळं ऐकते ना, मला असं झालंय की केवढं काम आहे आणि हे काय केवढं करावं लागतं. म्हणजे आपल्याला वाटतं अरे वा हे काय कुत्र्यांना पाळणं म्हणजे काय सोपं आहे, म्हणजे ऍक्च्युअली मध्ये तेवढं सोपं नाही. तसं जाता जाता मी तुम्हाला विचारेन, हे हॅपी टेल्स सुरू केल्यापासून तर आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि काय दिलं तुम्हाला या प्रवासात शिकायला जर का मिळालं असेल, मी एक नक्की सांगेन की हॅपी टेल्स, हॅपीनेस या शब्दाची ना प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. की आपण काय म्हणतो की एखादी समोरची व्यक्ती हसत असेल तर ती खुश आहे, नाही, गरज नाहीये. इथे कोणीतरी येऊन शांत बसलेला आहे, झाडाखाली पुस्तक वाचतोय, तो पण एक आनंद आहे. कोणाला तरी घरापासून लांब, थोडंसं घरामध्ये टेन्शनचं वातावरण आहे, थोडंसं घरापासून लांब आलेले आहात, इथे तुम्हाला सुरक्षित वाटतंय, हा पण त्यांचा आनंद आहे. इथे येऊन तुम्हाला हुल्लडबाजी करायला मिळते, हा आनंद आहे. सो हॅपीनेस किंवा प्रत्येकाची आनंदाची व्याख्या खूप वेगळी आहे. इट्स नॉट अ जेनेरिक टर्म नाहीये ही की कुत्रा फक्त शेपटी हलवत असेल तरच तो खुश आहे, नाही. इथे येऊन काही कुत्र्यांना निसर्गामध्ये चांगलं वाटतं. निसर्गामध्ये आम्ही रिकव्हरी होताना कुत्र्यांची बघितलेली आहे की ज्याला आपण मानसिक बळ देणं किंवा इमोशनल रिकव्हरी ज्याला आपण म्हणू शकतो. सो ती इथे होताना आम्ही बघितलेली आहेत की घरामध्ये काहीतरी खूप विचित्र वातावरण आहे किंवा विचित्र काही प्रसंग झालेले आहेत घरामध्ये आणि कुत्रे डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. सो ते इथे शटडाऊन मोड मध्ये येतात की त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे त्याच्याशी काहीही त्यांना घेणं देणं नाहीये, किंवा त्यांना फरक नाही पडत आहे, किंवा परिणाम नाही होते त्यांचा, किंवा त्यांच्या खाण्यापिण्यावरची त्यांची वासना गेलेली आहे. पण थोडंसं आजूबाजूला निसर्गात फिरल्यानंतर, या वातावरणामध्ये राहिल्यानंतर हे कुत्रे थोडेसे आम्ही ना ओपन अप, खुलून येताना बघितलेले आहेत आम्ही हे. सो झाडं चांगल्या वातावरणामध्ये झाडं पण वेगळ्या पद्धतीने फुलतात, वेगळ्या पद्धतीने वाढतात. म्हणून इथे आनंद कशातनं मिळू शकतो. काही कुत्र्यांना स्विमिंग मधनं आनंद मिळतोय, काही कुत्र्यांना फक्त वास घेऊन खालचं जे एक मोठं आमचं एक पटांगण आहे त्याच्यावरती अर्धा तास कुत्रे फक्त फिरत असतात की त्यांना कोणाचाही डिस्टर्बन्स नकोय. हा त्यांचा आनंद आहे. हा तर असे खूप वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते पुढेही येत राहतील. कारण येणारा प्रत्येक कुत्रा मला पैसे जरी देत असला तरी पण खूप एक वेगळा एक अनुभव आणि एक वेगळा आणि विलक्षण प्रवास आम्ही इथे बघत असतो कुत्र्यांचा. की कोविड मध्ये आलेले कुत्रे की ते आम्हाला माहिती नव्हतं की इथे आलेला कुत्रा घरी परत जाईल का, कारण त्यांची फॅमिली सर्व्हाइव्ह होईल का. अख्खी फॅमिली ज्याला क्वारंटीन झाली, घरातली 4 लोक आणि कोणाला पत्ता नाही, कोण कुठल्या सेंटरमध्ये ऍडमिट आहे, आणि आम्हाला रातोरात तिकडनं कुत्रे आम्हाला रेस्क्यू करायला लागले. सो हे कुत्रे परत जातील का, किंवा जे आम्ही काही ट्रायलचे प्रोटोकॉल जे आम्ही घेतो, जे आम्हाला कोविड काळामध्ये घेणं शक्यच नव्हतं. सो मग त्यावेळेला पहाटे 4 वाजता जरी कुत्रा इथे चेक इन झाला तरी पण त्याला इथे स्वच्छ आंघोळ घालायची, त्याच्या वस्तूंना स्वच्छ धुतलं जायचं, गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकलं जायचं,
किंवा स्वतःचे आमचे वैयक्तिक सेट होते ते वापरले जायचे आणि मग तो कुत्रा आतमध्ये जायचा. मग हे 4 वाजता उठून मी जर का माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांना जर का मी सांगत असेल की 4 वाजता उठा आणि कुत्र्याला आंघोळ घाला, हे मी करणार आहे का? ज्यावेळेला मी माझ्याकडनं मी पण करतेय तुमच्या बरोबरीने, तुम्ही दमलेले असाल, मी आहे इथे करायला. कारण हे शेवटी टीमवर्क आहे. हे कोणा एका माणसाचं काम नाही. हे एका माणसाचं काम नक्कीच नाही. याच्यासाठी तुम्हाला मॅनपॉवर लागतेच लागते. आणि असं छान निसर्गाच्या ह्याच्यात हे उभारण्यामागचा तुमचा हाच उद्देश असावा कदाचित, की सगळ्या दृष्टीने हॅप्पी. कारण आपण जेव्हा निसर्गामध्ये जातो तेव्हा एक आनंद मिळतो आपल्याला. आणि दुसरी एक गोष्ट आहे की ज्याला मी एवढे कुत्रे मी ठेवणार आहे, तर हे मध्यवस्तीमध्ये त्यांचा नाही म्हणलं तरी 25 कुत्र्यांचा गोंगाट होणार आहे. हो, कुत्र्यांनी भुंकू नाही ही कन्सेप्टच मुळात चुकीची आहे. कारण हे ते त्यांचं एक व्यक्त होण्याचा त्यांचा मार्ग आहे. पण 25 कुत्रे ज्या वेळेला एकत्र भुंकतात त्यावेळेला त्याचा त्रासही होतो. आणि म्हणून जी काही आपल्याकडे जी काही कुत्र्यांची हॉस्टेल्स आहेत, ही सगळी कायम मध्यवस्तीपासून किंवा लोकवस्तीपासून ही कायम बाहेरच असतात. गावाच्या थोडंसं बाहेर, की जिथे आवाजाचा शक्यतो त्रास होणार नाही. आता शहर वाढते त्याला आता काही आपल्याला इलाज नाही. पण म्हणून की इथे त्यांचं स्ट्रिक्ट रुटीन, की इकडे रॅन्डमली कधी कोणी येतंय, किती वाजता येतंय, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला कुत्रे डिस्टर्ब होतात. म्हणून इकडचं चेक इन चेकआउट सुद्धा आपण ते त्याच पद्धतीने ठेवलंय, की जेव्हा आतले कुत्रे ऍक्टिव्ह आहेत तेव्हाच बाहेरचे कुत्रे नवीन आतमध्ये येऊ शकतात. व्हिजिटिंग पण इथे वॉक इन आपण घेत नाही. तुम्हाला बाय अपॉइंटमेंटच यायला लागतो. ग्रेट. खरंच खूप छान वाटलं. म्हणजे ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि तुम्ही त्यासाठी जी मेहनत घेताय आणि मनापासून करताय. म्हणजे आता बोलताना पण मला ते जाणवलं की आहे स्टाफ माझा करेल असं नाहीये, तर ते तुम्हाला मनापासून त्यांच्यासाठी काम करायचंय. खूप छान वाटलं खरंच. आम्हाला सुद्धा इथे येऊन खूप हॅप्पी आम्ही झालो. आणि तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मुक्या प्राण्यांना तुम्ही जपताय, त्यामुळे खरं तर खूप मोठं काम करताय तुम्ही. सो थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही वयमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.